हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मीरा अंबिकावर ओरडून बोलत असते आणि अनन्याचा गैरसमज होतो. अनन्या जाते तेव्हा मीरा मनात बोलते की शी या राधाताईला मी किती वेळा सांगते की माझ्याशी नको बोलू. आणि आता अनन्याताईचा गैरसमज झाला आहे. अनन्या इकडे ती अथर्वच्या रूमपासून पास होत असते तेव्हा अथर्व तिला बोलतो की अनन्या काय गं माझ्याशी बोलायला आली होती. तेव्हा अनन्या खाली मान घालूनच बोलते की नाही. तेव्हा अथर्वचं लक्ष जातं नाही. अथर्व बोलतो की अनन्या काय झालं, तू रडतीयेस? इकडे मीरा किचनमध्ये काम करत असते. नर्मदा संधी साधून मीराजवळ येते आणि बोलते की मीरा मानलं पाहिजे तुझ्या बाबांना. म्हणजे तसे सज्जन वाटतात ते. हां, फक्त कुठेतरी राहतात, कपडे अशी घालतात. हां, पण त्याचा काही फरक नाही. आपण खोटं बोलणार असं वाटत नाही हं. ते हिंमत लागते किती. तुझ्या बाबांनी मंजिरीवर जे आरोप केले वहिनींवर, काय आहे ना, घरात कोणाला पटणारच नाही. मंजिरीने कोणाचा खूनही केला ना तरी कोणाला विश्वास पटणार नाही. हां, पण तू तुझ्या बाबांची बाजू घेतली ना, हे आवडलं मला. तेव्हा नर्मदा मीराला विचारत असते की पुढे काय ठरवलंय, सांग ना पुढे काय ठरवलंय. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. तेवढ्यात अथर्व चिडचिड करत अनन्याला घेऊन येतो आणि बोलतो की मीरा, मला मान्य आहे तुझ्या बाबांचा अपमान झाला असं तुला वाटतंय, तर त्याचा राग तिथे अनन्याचा काय दोष, त्याचा राग तू अनन्यावर का काढलास, अनन्यावर का ओरडलीस. तेव्हा मीरा बोलते की नाही, मी अनन्याताईंवर नाही ओरडली. तेव्हा अथर्व बोलतो मग स्वतः एकटी उभी राहून तू स्वतःवर सोडत होती का. तेव्हा अनन्या बोलते की दादा नको ना तो टॉपिक. तेव्हा अथर्व बोलतो की नाही अनन्या. तेव्हा अनन्या बोलते की दादा काम डाऊन. तेव्हा अथर्व थोडा शांत होतो आणि बोलतो की मीरा तू माणसं ओळखायला चुकतीयेस. तेव्हा मीरा बोलते की मी माणसं ओळखायला चुकते, मी माझ्या बाबांना ओळखत नाही. तेव्हा अथर्व बोलतो मग मी माझ्या आईला ओळखत नाही. तेवढ्यात तिथे मंजिरी येते आणि बोलते अथर्व. तेव्हा मंजिरी किचनमध्ये येते आणि बोलते की अथर्व उद्या सण आहे, सामानाची लिस्ट काढून देते, तेवढं सामान घेऊन ये. आणि नर्मदा सगळ्यांसाठी साड्या काढून ठेव. तेव्हा अथर्व बोलतो की आई राहू दे ना, कशाला उगाच. तेव्हा मंजिरी बोलते की अरे उद्या सण आहे, घरात काही वादविवाद झाले मग याचा अर्थ असा नाही की घरात सण साजरे करायचे नाही. तेव्हा मंजिरी बोलते सणामुळे नाती टिकतात अथर्व, आपलेपणा वाढतो. हो ना मीरा. इकडे वेदा तिच्या आजोबांकडे येते आणि तिथे जाऊन बसते आणि बोलते की आजोबा कोणी मला काहीच सांगत नाही आहेत, तुम्ही तरी सांगा ना. तेव्हा दादासाहेब बोलतात की कशाबद्दल वेदा. तेव्हा वेदा बोलते आधी तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही मला सांगाल. तेव्हा दादासाहेब बोलतात की आधी मला तुझे प्रश्न तर कळू दे बेटा. तेव्हा वेदा बोलते आपल्या घरी काय झाले. तेव्हा दादासाहेब बोलतात की काहीच नाही झाले, कुठे काय झाले. तेव्हा वेदा बोलते की मग कोणीच कोणाशी आधीसारखं असून का नाही बोलत आहे. तेवढ्यात तिथे मंजिरी आणि अनन्या पण आलेली असते. परत मंजिरी आणि अनन्या मुद्दामच दरवाजातून हसायला लागतात आणि हसत हसत आतमध्ये येतात. तेव्हा मंजिरी बोलते की मीराने काय जोक सांगितला आहे ना, बापरे अजून पण हसायला येतं आहे. तेव्हा अनन्या बोलते की आई वेदाला पण सांगायचा का तो जोक. तेव्हा मंजिरी बोलते की नाही तिला नाही कळणार. तेव्हा वेदा बोलते सांग ना आत्या सांग ना. तेव्हा अनन्या बोलते की आई सांगू का. तेव्हा अनन्या वेदाला जोक सांगते की एकदा ना हत्ती आणि मुंगी पोहायला जातात, पण हत्तीच पोहतो, मुंगी का नाही पोहत सांग बरं. तेव्हा वेदा बोलते का. तेव्हा अनन्या बोलते कारण मुंगीकडे स्विमिंग कॉस्च्युमच नसतो. आणि तेव्हा त्या दोघी पुन्हा हसायला लागतात, मंजिरी हसायला लागते. तेव्हा वेदा बोलते आत्या मजा आली, आणखीन एक सांग ना. तेव्हा मंजिरी बोलते एका दिवसाला एकच जोक. बाबा कसं तुला एका दिवसाला एकच चॉकलेट देतो तसं आता उद्या दुसरा जोक. तेव्हा मंजिरी बोलते वेदा तुला माहिती का उद्या काय आहे. उद्या संक्रांत आहे, मस्त धम्माल करायची आहे. तुझ्याकडे खूप कपडे आहेत ना, जा मग मस्त आत्याला घेऊन जा आणि मस्त एखादा ड्रेस सिलेक्ट कर. तेव्हा वेदा दादासाहेबांकडे बघते आणि बोलते आजोबा मला वाटलं होतं तसं काहीच नाही. तेव्हा वेदा अनन्याला घेऊन जाते. तेव्हा मंजिरी दादासाहेबांजवळ बसते. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी इथे घरावरच संक्रांत आली असताना तू उद्या संक्रांत कशी साजरी करणार आहेस. तेव्हा मंजिरी बोलते नका काळजी करू. तेव्हा मंजिरी बोलते नका काळजी करू, उद्या आपल्या घरात संक्रांतीचा सण साजरा होणारच. नर्मदा अजितला सांगत असते की अजित मला असं वाटतं तुला आता लग्न करायला हवं, नाही तर ती मीरा किंवा मंजिरी दोघींपैकी एक तरी या घरावर ताबा मिळेलच. तेव्हा अजित बोलतो युअर राईट मम्मा, आपल्या टीममध्ये पण कोणीतरी एक एक्स्ट्रा असायला हवं. थोड्यात नर्मदाची मैत्रीण येते आणि जोरात आवाज देते नर्मदे. तेव्हा नर्मदा बघते आणि तेव्हा बोलते की अय्या तू स्मिते. तेव्हा ती घरात येते आणि ती बसते. तेव्हा नर्मदा बोलते अय्या आपल्या साड्या सेम आहेत, फक्त कलर वेगळा आहे, एकदम सेम टू सेम, काय म्हणता कॉलेजमध्ये असल्यापासून सेमच आहे. तेव्हा नर्मदा बोलते अय्या ओळख करून द्यायचीच राहिली, हा माझा मुलगा अजित आणि अजित ही स्मिता बरं का, माझ्या कॉलेजची मैत्रीण. तेव्हा त्या दोघी गप्पा मारत असतात. तेव्हा अजित बोलतो एक मिनिट, या या कोण, यांची ओळख नाही करून दिली. तेव्हा तेव्हा मनस्वी सांगते की मी मनस्वी.
तेव्हा स्मिता हसते. तेव्हा मनस्वी बोलते, अहो सासूबाई. तेव्हा नर्मदा बोलते, अय्या सासूबाई तुझी सून आहे ही. तेव्हा स्मिता बोलते, दुर्दैवाने. तेव्हा मनस्वी बोलते, माझ्याही दुर्दैवाने. तेव्हा स्मिता सांगते की तू मला कळलं की तू तुझ्या मुलासाठी स्थळ बघते. 101 मुलगी आहेत बाई, मुली आहेत. मी सांगेल तुला, मी माझ्या मुलासाठी 101 मुली बघितल्या होत्या, पण हा न घेऊन आला. मला एकदम साधी मुलगी हवी होती. तेव्हा मनस्वी बोलते, मला तर सासूच नको हवी होती. तेव्हा स्मिता बोलते, सासू नको हवी होती, मग तुझा नवरा कसा जन्माला आला असता. तेव्हा मनस्वी बोलते की म्हणजे 24 तासासाठी नको हवी होती, म्हणजे थोडं अंतर हवं होतं. अंतर असलं की नात्यामधलं प्रेम वाढतं. तेव्हा स्मिता हसते आणि बोलते, ही असली वाक्य ना स्टेटसमध्ये ठेवायलाच बरी वाटतात. तेव्हा स्मिता बोलते, हे बघ नर्मदे, मी सांगते तशीच सून निवड तू. तेव्हा मनस्वी बोलते, अहो पण याला आवडायला पाहिजे ना. तेव्हा अजित बोलतो, त्यात काय, जी आवडते तिला हो म्हणायचं. तेव्हा नर्मदा बोलते, नाही नाही. तेव्हा नर्मदा बोलते, असं कसं, चौकशी करायला नको का? तिला स्वयंपाक येतो की नाही, नीट नीट चालता बोलता येतं की नाही, शिवणकाम करता येतं की नाही, चौकशी नीट करावी लागणार की नाही. तेव्हा स्मिता बोलते, मुळात नाकी डोळी नीटच हवी, अशी बसक्या नाकाची नको. तेव्हा मनस्वी बोलते, नाकाचं काय, नाकाने श्वास घ्यायचा असतो, झुंबर म्हणून लावायचं नसतं. तेव्हा अजित बोलतो, राईट. तेव्हा स्मिता बोलते, राईट काय राईट, तिला सजवून कपाटात ठेवणार आहेस का? तेव्हा अजित हसतो आणि बोलतो, नाही नाही, ते काम आमच्या अथर्व आणि मीरा करतात. तेव्हा स्मिता बोलते, काय? तेव्हा नर्मदा त्याला शांत करते. तेव्हा अजित बोलतो, काही नाही, यू गाईज कॅरी ऑन. तेव्हा स्मिता बोलते, हे बघ नर्मदे, आपली घरची सून ही आपल्या घराचं नाक असतं, समाजात ते नाक नेहमी वर राहिलं पाहिजे. तेव्हा मनस्वी बोलते, बरं का काकू, आजकाल मुली सासू पाहून मुलाला पसंत करतात, काळ बदलला, क्रायटेरिया बदलला. तेव्हा नर्मदा बोलते, म्हणजे? तेव्हा मनस्वी बोलते, अहो आजकाल बघतात मुली सासू किती मॉडर्न येते. तेव्हा मनस्वी बोलते, गिरणीतून पीठ दळून आणते की ऑनलाईन ऑर्डर करते, सामान बाजारात जाऊन आणते की ऑनलाईन शॉपिंग करते, आणि किती डाएट कॉन्शियस आहे. तेव्हा स्मिता बोलते, काय काय म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं आहे? मी डाएट कॉन्शियस नाही आहे. तेव्हा मनस्वी बोलते की मला असं नव्हतं म्हणायचं. तेव्हा स्मिता बोलते, मग काय म्हणायचं होतं सांग ना, बोल. तेव्हा स्मिता बोलते, जाऊ दे. तेव्हा नर्मदा बोलते, नाही नाही मनस्वी, तिला नसेल ना कळलं, पण मला कळलं आहे तिला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा स्मिता बोलते, कळलं ना तुला, कळलं ना, बघितलंस ना कसं वागवते मला. तेव्हा मनस्वी बोलते की तुम्ही कशा मला बसक्या नाकाचे बोलल्यात, तुम्ही पण तर म्हणाल्यात. तेव्हा स्मिता बोलते, जे आहे ते बोलले मी. तेव्हा मनस्वी बोलते, मी पण जे आहे तेच बोलले. तेव्हा स्मिता बोलते, काय आहे, काय आहे ते बोलली, डाएट कॉन्शियस नाही आहे मी. तेव्हा मनस्वी बोलते, तुम्ही पण ते इंट्रोड्यूस नाही केलं मला. तेव्हा ते भांडत असतात. तेव्हा अजित बोलतो, गाईज 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 प्लीज शांत व्हा, आता झालं आहे ना लग्न, आपण पास्ट चेंज करू नाही शकत, जे आहे ते ॲक्सेप्ट करा ना प्लीज. नाही नाही, माझी मॉम म्हणते, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, राईट? मग एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक यशस्वी स्त्री का असू शकत नाही? एक बाईच बाईला का सपोर्ट करू शकत नाही? तेव्हा ते सगळे उभे राहतात. तेव्हा स्मिता मनस्वीला बोलते, हा बघ, हा आपल्याच सिनेमातलं वाक्य सांगतोय आपल्याला. तेव्हा स्मिता बोलते, हे आमचं आम्ही बघू काय करायचं ते, तू नको सांगू आम्हाला आम्ही एकमेकांना सपोर्ट करायचं की नाही करायचा. चल ग, आणि दाढी कर आधी. त्या दोघी जायला लागतात. तेव्हा नर्मदा बोलते, अगं स्मिते चहा. तेव्हा अजित बोलतो, काय होतं हे, आय मीन तू, माझं लग्न झाल्यावर तू आणि माझी बायको हे असं वागलात ना, तर मधल्यामध्ये माझं सँडविच होईल. तेव्हा अजित बोलतो, मी लग्न करू की नको करू? इकडे मीरा तिच्या खोलीत आवरत असते, तेवढं अंबिका येते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा असं काय करते, मी काहीतरी बोलते तुझ्याशी. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, हे बघ, माझ्यावर ओरडताना किंवा जोरात बोलताना जरा आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष ठेवत जा, याच्याने काहीच होत नाही, फक्त गैरसमज होत आहे. तेवढ्यात नर्मदा येते. नर्मदा साड्या घेऊन येते आणि मीराला सांगत असते की मीरा, मी तुझ्यासाठी ह्या साड्या आणल्या बघ. ती एक एक साडी काढून दाखवत असते आणि बोलते की बघ, ह्या सगळ्यात छान दिसतील तुला साड्या. तेव्हा मीरा बोलते की आत्या, मी बघते नंतर. तेव्हा मीरा जायला लागते. तेव्हा नर्मदा तिच्याजवळ थांबते आणि मुद्दामच नर्मदा बोलते, मीरा, मी समजू शकते की आपल्या डोळ्यासमोर आपल्या वडिलांना कोणी असं काही पण बोलताना, मारताना किती दुखत असेल. तेव्हा नर्मदा बोलायला लागते. तेव्हा मीरा बोलते, आत्या प्लीज, मला या विषयावर काही बोलायचं नाही. तेव्हा नर्मदा बोलते, नको बोलूस, नको बोलूस, पण मी आहे ना, मी तुझं हळवं मन समजू शकते. एकीकडे वडील, दुसरीकडे नवरा आणि तिसरीकडे सासू, पण मी तुला सांगते, मंजिरी वहिनी तुला अजिबात समजून घेणार नाही. आता तू म्हणशील की मी तुझी बाजू का घेते, तर सत्य जिंकावं ना, म्हणून मी सत्याची बाजू घेते. सत्य अगदी सोन्याहून पिवळं असतं. तेवढ्यात अथर्व तिथे येतो. तेव्हा नर्मदा अथर्वकडे बघते आणि लगेच मीराला टॉपिक चेंज करून बोलते की ही साडी तुला छान दिसेल. तेवढ्यात अथर्वला बोलते की, अरे अथर्व ये. तेव्हा अथर्वकडे दागिने, हलव्याचे दागिने बघून नर्मदा बोलते की, अरे वा, हलव्याचे दागिने, नवऱ्याने बायकोसाठी आणायचे दागिने आहे. तेव्हा नर्मदा, मी येते म्हणून तिथून निघून जाते. तेव्हा अथर्व मीराशी बोलतो की संक्रांतीला
हलव्याचे दागिने नवऱ्याने बायकोला द्यायचे असतात. तेव्हा अथर्व काहीतरी बोलणार, तेवढ्यात मीरा पटकन ते दागिने घेते आणि त्यांना तावत कबडकडे ठेवायला निघून जाते. तेव्हा अंबिकाला राग येतो. अंबिका बोलते की मीरा, हे काय वागणं झालंस तुझं? हे बघ, तुझी मोठी बहीण आहे म्हणून मी बोलते की हे वागणं बोल त्यांच्याशी, नाही याने फक्त गैरसमज होतील. तेव्हा मीरा रागारागात कपाट जोरात बंद करते. तेव्हा अथर्वला खूप वाईट वाटतं. अथर्व निघून जातो. तेव्हा अंबिका अथर्व बोलते आणि मीराकडे बघते. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते आणि बोलते की मार्जरी, काल मुखमणी आणखी चमकला आणि त्याचं तेज आधीपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ मंजिरी आणि अंबिकामधलं वितुष्ट वाढतंय. तेव्हा मार्जरी बोलते, मंजिरी, उद्या संक्रांत आहे आणि परवा किंक्रांत. किंक्रांत हा अघोरी शक्तीच्या साधकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी चेटकिनीची शक्ती वृद्धिंगत होते. किंक्रांतीला केलेलं कार्य लवकर सिद्धीला जातं. तेव्हा मंजिरी बोलते, माझ्या शक्ती परत येतात. आता अंबिकाची शक्ती परत काढून घेण्याची वेळ येते. एकदा का शिवनाथ आणि अंबिका दुबळे झाले त्यांची शक्ती आणि मग त्या मीराचा जीव घेणं सोपं जाईल. तेव्हा मार्जरी बोलते, अगदी योग्य विचार करते. तेव्हा मार्जरी बोलते, पण कार्य कठीण आहे. मी तुला थोडा भस्म देते. तो भस्म अंबिकावर उधळ आणि ज्या वास्तूमध्ये अंबिकाचा सहवास आहे त्यामध्ये प्रत्येकाला तो भस्म खायला दे. किंक्रांतीला ते भस्म सगळ्यांच्या मुखात गेलं पाहिजे. तेव्हा मंजिरी बोलते, ठीक आहे, हे कार्य मी स्वतःच्या हाताने पूर्ण करेल. तेव्हा मार्जरी बोलते, असं झालं तर तुझा विजय निश्चित असेल. आणि इथेच आपला आजचा एपिसोड संपतो.